झोपडपट्टी पुनर्वसन सुधारणा कायदा विधान परिषदेत मंजूर करण्यात आलाय। मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी प्रकल्प निविदा प्रक्रियेने सोडवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली। म्हाडा आणि MMRDAला प्रकल्प पूर्ण करण्याची परवानगी देणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। आपण पुनर्वसन सदनिका हस्तांतरणाची जी कालमर्यादा आहे ही आता 10 वर्षावरून 7 वर्षावर आणतोय। जवळच्या नात्यात नुसतं ट्रान्सफर आहे, हस्तांतरण नाहीये। तर ते नुसतं ट्रान्सफर 200 रुपयात होईल आणि हस्तांतरण जर असेल तर 50,000 रुपयाचाच त्याला स्टॅम्प ड्युटी लागेल, त्याच्यावर त्याला लागणार नाही हस्तांतरणाची। अशा प्रकारचा 1 लाख होतं ते 50,000 केलाय, ते कमी केलंय आपण। त्याचप्रमाणे आता जलद गतीने योजना मंजुरी करण्याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ऑटो DCR प्रणाली, जशी आपण महानगरपालिकेत आहे, आपण जे म्हणाले ना 17 दरवाजे, ते 17 दरवाजे क्लोज करण्याकरता ही ऑटो DCR फॉर्म्युले प्रणाली आपण विकसित केली आहे। त्याचा ट्रायल चाललेला आहे, लवकरच ती आपण त्या ठिकाणी सुरू करू, जेणेकरून हे 17 दरवाजे बंद होतील आणि खऱ्या अर्थाने एक खिडकी योजना ही आपल्याला सुरू करता येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।